वर्णन करून ठेवलंय. मानव देह घेऊनी निजधामा गेले, निळा मने सकळ संता तोषविले. असं अलौकिक वर्तन करणारा जगातला एकमेव संत म्हणजे तुकोबराय आहे. नाहीतर आपण सर्वांनी कथा ऐकलेल्या आहेत, चरित्र आपण महाराजांच्या मुखातून ऐकत आहात. त्या चरित्रामध्ये आपल्याला आपण सर्वांनी याच्या आधी अनेकदा ऐकलं असेल की मानव देह घेऊन तुकाराम महाराजांच्या व्यतिरिक्त संत परंपरेत कुणीही गेलं नाही, म्हणून इतरांचं आणि तुकोबरायांचं हे वेगळेपण आहे. कारण तुकोबराय हे स्वतः सांगतायत महाराज, वाढ वेळ झाली उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवीत असे. मी निघालो, माझ्या गावाला निघालो, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा असं म्हणत जाणारे तुकोबराय कुठं, आणि त्यांच्या जीवावर जगणारे आमच्यासारखे महात्मे कुठं. तुकोबरायांना न्यायला देव प्रत्यक्ष आलेला आहे आणि सगळ्यांना निरोप देत तुकाराम महाराज म्हणतात मी निघालो. मी निघालो म्हणून सांगून जाणारे किती जण आहेत. आमच्या नशिबात तर ते नाहीच नाही, लक्षात ठेवा. कारण आम्हाला कल्पना नाहीये की आमचा काळ कुठं आहे, कधी आहे आणि कसा आहे. पण तुकोबराय सांगतात मी चाललोय. केवढा मोठा आत्मविश्वास आहे हा तुकाराम महाराजांचा. म्हणून या प्रसंगाने, या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने तुकाराम महाराजांकडे मागणं काय मागायचं असेल तर हेच एक मागणं मागावं, तुमची दासीचा दास करोनी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. बाकी काही नको तुकाराम महाराज. तुमचं जरी दास्यत्व आम्हाला मिळालं नाही तरी तुमचे जे दास आहेत त्यांचं तरी दास्यत्व, त्यांचं तरी दर्शन आम्हाला मिळावं बस. आम्ही ज्ञानोबा तुकोबरायांना यथादर्शी यथा देही पाहिलेलं नाही, परंतु जेव्हा गाथा ज्ञानेश्वरी आम्ही उघडतो तेव्हा आमच्या समोर साक्षात ज्ञानोबा तुकोबरायच प्रगट होतात. लक्षात घ्या. आम्हाला वाटत नाही वेगळे आहेत आज आमच्यापासून ज्ञानोबा तुकोबराय. का तर ते गाथा स्वरूपात, ते ज्ञानेश्वरी स्वरूपात आमच्या समोर आहेत. म्हणून आम्हाला कोणी जर विचारलं कसे दिसतात ज्ञानोबराय तर त्यांचं वर्णनही आमच्याकडे आहे. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे असे ज्ञानेश्वर महाराज आहे. तुकाराम महाराज कसे आहेत तर जे वर्णन भगवंताचं तुकाराम महाराजांनी केलंय तेच वर्णन तुकोबरायांचं आहे. राजेश सकुमार मदनाचा पुतळा. कारण देवाच्या रूपामध्ये, देवाच्या